खासदार सुप्रिया सुळे यांचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भर उन्हामध्ये आंदोलन सुरू आहे। भोर तालुक्यातील रस्त्याप्रश्नी ठिय्या आंदोलन सुरू आहे। दरम्यान जीव गेला तरी न्याय मिळेपर्यंत हटणार नसल्याचं सुप्रिया सुळेंनी निर्धार व्यक्त केला आहे। सुप्रिया सुळे यांच्या उपोषण स्थळी भेट न देता पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी हे मागच्या रस्त्याने निघून गेले। भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे। त्याचे काँक्रिटीकरण करावे यासाठी सातत्याने पाठपुरावा होऊ नये या रस्त्याचे काम सुरू झाले नाही। या अनास्थेला कंटाळून अखेर खासदार सुप्रिया सुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत धरणे करत आहेत। 2 तास झाले तुम्ही बसलाय, अजूनही प्रशासनाच्या वतीने कोणी येत नाहीये। जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तुमचं हे उपोषण या ठिकाणी असंच सुरू राहील। माझा जीव गेला तरी चालेल, मी जोपर्यंत रस्त्याचा निर्णय होत नाही मी इथून हलणार नाही। दरम्यान तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूया। जवळपास आता 4 तास होऊन गेलेले आहेत। उन्हाचा कडाका एकीकडे वाढतोय, तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेलं आहे आणि त्यानंतरही खासदार सुप्रिया सुळे यांचं उपोषण आहे ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू आहे। अवघ्या 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे, तो रस्ता श्री क्षेत्र बनेश्वर या ठिकाणी व्हावा या मागणीसाठी गेल्या 6 महिन्यांपासून सुप्रिया सुळे यांचा पाठपुरावा आहे तो होताना पाहायला मिळते आणि प्रशासन मात्र याला कुठेही दखल घेताना पाहायला मिळत नाही आणि त्यामुळेच हे उपोषण आहे ते सुप्रिया सुळे यांच्याकडून सुरू असलेलं पाहायला मिळते। नाही, तुमचं उपोषण या ठिकाणी सुरू आहे, पण काही वेळापूर्वी जिल्हाधिकारी या ठिकाणावरून गेले, बाजूनच गेले, तरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी लक्ष दिलं नाही किंवा तुमच्या ठिकाणी ते पाहणी करण्यासाठी निवेदन स्वीकारण्यासाठी आले नाही किंवा प्रशासनाचे प्रतिनिधी सुद्धा पाठवले नाही। काय वाटते, म्हणजे कुठेतरी हा अंत बघितला जातोय लोकप्रतिनिधींचाच? तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे। आम्ही शिवभक्त आहोत आणि स्थानिक लोकांच्यासाठी, आम्ही स्थानिक शिवभक्तांसाठी, मग त्याच्यात महिला आहेत, गर्भवती महिला आहेत, त्याच्यात मुलं आहेत, तिथे सहली जातात, तिथे गर्भवती महिला जातात, ज्येष्ठ नागरिक जातात, त्यांच्यासाठीच ते चाललंय ना, तर कुणाचा घरचा वैयक्तिक रस्ता नाही। 4 तास झाले ताई, 4 तास एखाद्या लोकप्रतिनिधीला इतक्या वेळ बसवावं लागते, प्रशासन जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करते? ते मला माहिती नाही। मी इथे सत्याग्रहाच्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने माझ्या लोकसभा मतदारसंघ आणि तमाम शिवप्रेमी शिवभक्तांसाठी मी इथे बसले। लाडक्या बहिणींवर अन्याय केला जातोय राज्य सरकारकडून। हा शिवभक्तांवर अन्याय आहे। माझं काय, मी 8 दिवस आंदोलन करीन आणि आंदोलन नाहीये, उपोषण आहे। मी अजूनही ठाम आहे? हो, अर्थातच। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।